नमस्कार, श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत शहरातून दुचाकी रॅली काढून करण्यात आली हेल्मेट सक्तीबाबत जनजागृती। प्रभाग क्रमांक 2 मधील अपक्ष उमेदवार सुबोध पाटील यांच्या प्रचारास प्रारंभ। नगराध्यक्षा कलाताई माळे यांनी पदभार स्वीकारला, राबवली स्वच्छता मोहीम। जबराट हा मराठी चित्रपट 6 फेब्रुवारी रोजी धुळ्यात प्रदर्शित होणार। प्रभाग क्रमांक 1 मधील राष्ट्रवादी अजित पवार व शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ काढण्यात आलेल्या रॅल्यांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। आणि नवजीवन इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी वनभवन समोरील सूर्यनमस्कारच्या 12 योग उमेदवारांना दिली भेट। आता बातमीपत्र विस्ताराने। प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत धुळे शहरातून दुचाकी रॅली काढून हेल्मेट सक्तीबाबत जनजागृती करण्यात आली। रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत शहरातून दुचाकी रॅली काढत हेल्मेट सक्तीबाबत जनजागृती करण्यात आली। प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत 1 जानेवारी ते 31 जानेवारी पर्यंत रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत वेगवेगळे उपक्रम राबवले जात असून लोकांनी दुचाकी चालवताना हेल्मेटचा वापर करावा व आपला जीव वाचवावा याबाबत जनजागृती व्हावी यासाठी दुचाकी रॅली काढण्यात आली। शिवतीर्थ स्मारकापासून हेल्मेट सक्तीविषयी दुचाकी रॅलीला प्रादेशिक परिवहन अधिकारी अशोक पवार यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून दुचाकी रॅली सुरुवात करण्यात आली। शहरातून विविध भागात जनजागृती करून परिवहन विभागाच्या कार्यालय येथे या रॅलीचा समारोप करण्यात आला। यावेळी मोटर वाहन निरीक्षक उमेश तायडे, निलेश चौधरी, सचिन मगरे, विनोद थेटे, प्रवीण केदारे, सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक रवींद्र शिंदे, तुषार मोरे, गोविंद पवार, शुभम बागोल, यज्ञेश पाटील, रोशन अहिरे, दीपाली बाविस्कर, उल्हास गावित, प्रशांत पांडे यांच्यासह शहर वाहतूक शाखेचे तसेच आरटीओचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। अभियानांतर्गत धुळे कार्यालयामार्फत आपण 1 जानेवारी ते 31 जानेवारीच्या अंतर्गत आपण वेगवेगळे उपक्रम साजरे करत आहोत। लोकांमध्ये मोटरसायकल चालवताना हेल्मेट वापरावी ही जनजागृती व्हावी या दृष्टिकोनातून प्रादेशिक परिवहन कार्यालय धुळे व वाहतूक विभाग यांच्या वतीने आज आपण हेल्मेट रॅली आयोजित केलेली आहे। लोकांनी मला याद्वारे एकच संदेश द्यायचा आहे की लोकांनी दुचाकी किंवा मोटरसायकल चालवताना हेल्मेटचा वापर करावा, जेणेकरून आपला स्वतःचाही जीव वाचेल आणि अपघाताची संख्या कमी होईल। तर या अभियानाच्या निमित्तानं लोकांनी हेल्मेट वापरावी आणि कार चालवताना सीट बेल्ट वापरावा इथे एवढं मी लोकांनी मोटरसायकल चालवताना हेल्मेट वापरावी यासाठी आम्ही आज प्रादेशिक परिवहन कार्यालय धुळे यांच्यामार्फत आपण रॅली काढलेली आहे। सप्ताह नसून आपण पूर्ण महिनाभर आपण हे राबवतो आहोत। 1 जानेवारीपासून हा चालू झालेला आहे। माननीय जिल्हाधिकारी महोदया यांच्या हस्ते रस्ता सुरक्षा अभियानाची सुरुवात होऊन 31 जानेवारीला याचा समारोप होणार आहे। तसं वर्षभर हा कार्यक्रम आपण रस्ता सुरक्षेचा आपण घेणार आहोत आणि धुळे जिल्ह्यामध्ये सर्व जे 4 तालुके आहेत 4 तालुक्यांमध्ये आपण हे कार्यक्रम आपण राबवत आहोत। धुळे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक 2 मधील अपक्ष उमेदवार सुबोध पाटील यांच्या प्रचारास विद्यानगरी येथील स्वामी समर्थ मंदिरात शिरभर वाढवून श्री गणेशा करण्यात आला। धुळे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक 2 मध्ये अपक्ष उमेदवार सुबोध पाटील यांनी देवपुरातील विद्यानगरी स्वामी समर्थ मंदिरात प्रचाराचा श्री गणेशा केला। देवपुरातील विद्यानगरीतील स्वामी समर्थ मंदिरात श्रीफळ वाढून त्यांनी प्रचाराला प्रारंभ केला। यावेळी सुबोध पाटलांना घरोघरी मायमावल्यांनी औक्षण केले। 7 वर्षापासून प्रामाणिकपणे भाजपचा प्रचार प्रसार करीत परिसरात पक्षाचा झंझावात उभा करणारे कार्यकर्ते सुबोध पाटील यांनी प्रभाग क्रमांक 2 मधून अपक्ष उमेदवारी जाहीर केली आहे। नागरिकांची सेवा करताना पक्षाचा चेहरा म्हणून दिवसरात्र काम केल्याने प्रभागातील जनतेने त्यांना उमेदवारी करण्याची विनंती केली होती। नागरिकांच्या आग्रहाला मान देत आणि आपण केलेल्या कार्याची दखल पक्ष घेईल या अपेक्षेने त्यांनी भाजपकडे उमेदवारी मागितली होती। प्रखर हिंदुत्वाचा विचार जनतेपर्यंत पोहोचवणारा उमेदवार म्हणून पक्ष आपला विचार करेल अशी अपेक्षा परिसरातील नागरिकांनाही होती। मात्र पक्षाने प्रामाणिक कार्यकर्त्याला डावलत आयात उमेदवार व पैशाच्या जोरावर राजकारण करणाऱ्यांना संधी दिल्याचा आरोप सुबोध पाटील यांनी केला आहे। जनशक्तीपेक्षा धनशक्तीला प्राधान्य देण्यात आल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली। सामान्य कुटुंबातून आलेले असून आपल्या मागे प्रभागातील नागरिकांचा विश्वास असल्याचे सांगत त्या विश्वासाच्या बळावर आपण अपक्ष निवडणूक लढवत आहोत। परिसरातील नागरिक समस्यांची सखोल जाण असल्याने प्रभाग क्रमांक 2 मधून सर्वसाधारण ड गटातून रिक्षा या चिन्हावर
अपक्ष उमेदवारी करत जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध राहील. मतदारांनी आपल्या प्रामाणिकतेवर विश्वास ठेवून भरघोस मतांनी विजयी करा व जनतेची सेवा करण्याची संधी द्यावी असे आवाहनही त्यांनी केले आहे. यावेळी त्यांच्यासोबत दीपक देवाक, अनिल पाटील, सुशील पाटील, परशुराम पाटील, प्रवीण पाटील, जयेश शिंदे, दिनेश पाटील, सागर पाटील, भूषण पाटील, किरण माळी, रत्नाबाई पाटील, अलका फुलपगारे, चेतना पाटील, मनीषा पाटील, ममता फुलपगारे आदींसह परिसरातील नागरिक उपस्थित होते. आज आम्ही विद्यानगरी स्वामी समर्थ मंदिर येथून प्रचार सुरू केलेला आहे. तरी स्वामींचा आशीर्वाद आहे माझ्या पाठीशी व सर्व मायमावल्या व परिसरातील नागरिकांचं म्हणणं होतं की सुबोधभाऊ पाटील, तुम्ही या भारतीय जनता पार्टीचं प्रामाणिकपणे 7 वर्ष सेवा केली तर तुम्ही उमेदवार म्हणून लढा व आमचे प्रतिनिधी तुम्हीच आहेत. म्हणून मी या जनतेचं ऐकून अपक्ष उमेदवारी करत आहे व ईश्वराने महादेवाने मला चिन्ह ही रिक्षा म्हणून दिली. अगोदर मी रिक्षा चालवायचो म्हणून परमेश्वराने रिक्षा दिली. जिथून माझी सुरुवात झाली तेच चिन्ह मला दिलं. मी भारतीय जनता पार्टीसाठी प्रामाणिकपणे इतके कामं केलीत. या परिसरात या प्रभाग क्रमांक 2मध्ये मी भारतीय जनता पार्टीत 100 ते 150 लोकांचा प्रवेश केला. या येथील माजी नगरसेवक त्यांनी एकाही माणसाचा प्रवेश केला नाही. त्यांनी भारतीय जनता पार्टीचा कुठला कार्यक्रम घेतला नाही. तरीही त्यांना पक्षाने तिकीट दिली. तर हा माझ्यावर झालेला अन्याय आहे. हा माझ्यावर झालेला अन्याय नाही, सर्व हिंदुत्वावर झालेला अन्याय आहे. कारण की जो हिंदुत्वाला मानणारा जो ग्रुप आहे भारतीय जनता पार्टीला, त्यांच्याही मनात या भारतीय जनता पार्टीबद्दल एक नकारात्मक विचार तयार झालेले आहे. तरी मी सर्व या प्रभागातील नागरिकांना विनंती करतो की मी एक सामान्य परिवारातील नागरिक आहे. मी तुमच्यातला माणूस आहे, तुमच्या हक्काचा माणूस आहे. तुम्ही केव्हाही मला बोलवलं, अर्ध्या रात्री मी तुमच्यासाठी काम करणार आहे. तरी मला येणाऱ्या 15 तारखेला रिक्षा सुबोध पाटील प्रभाग क्रमांक 2 ड गटामधून माझा अनुक्रमांक 9 आहे. तर रिक्षाच्या बटनला दाबून जास्तीत जास्त मतांनी मला विजयी करा व या परिसरात यांना दाखवून द्या की धनशक्ती विरुद्ध ही जनशक्ती खूप मोठी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. शिंदखेडा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा कलाताई माळी यांनी पदभार स्वीकारताच शहरात स्वच्छता मोहीम राबविण्याचा धडाका सुरू केला. रात्री स्वच्छता यंत्राने शहरातील मुख्य रस्त्यावरील स्वच्छता करण्यात आली. शिंदखेडा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा कलाताई माळी यांनी मान्यवरांच्या उपस्थितीत पदभार स्वीकारत शहरात स्वच्छता मोहीम राबवण्याचा धडाका सुरू केला आहे. शिंदखेडा नगरपंचायतीचा निकाल हा परिवर्तन घडवणारा असा ऐतिहासिक होता. त्यात पहिल्यांदा नौक्या म्हटल्या गेलेल्या अजित पवार गटाच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा कलाताई सुखलाल माळी आपल्या 4 नगरसेवकांसमवेत निवडून आल्या. निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 2 दिवसांनी त्यांनी मान्यवरांच्या उपस्थितीत नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला. यावेळी राकेश माळी, प्रदेश प्रवक्ते श्यामकांत सनेर, माजी आमदार रामकृष्ण पाटील, मुख्याधिकारी श्रीकांत पागनेकर यांच्यासह नगरसेवक पदाधिकारी उपस्थित होते. कोणतेही मतभेद न ठेवता सर्वांना सोबत घेऊन शिंदखेडा शहराचा चेहरा मोहरा बदलायचा आहे असे नवनिर्वाचित लोकनियुक्त नगराध्यक्षा कलाताई माळी यांनी नागरिकांना संबोधित करताना सांगितले. पदभार स्वीकारताच त्यांनी शहरातील स्वच्छतेकडे लक्ष देऊन स्वच्छता मोहीम सुरू केली आहे. शहरातील रस्ते धूळमुक्त होण्यासाठी स्वच्छता यंत्र व ट्रॅक्टर घेऊन ठेवण्यात आले होते. त्याचा आजपर्यंत उपयोग झाला नसल्याने त्याचा शुभारंभ गटनेते राकेश माळी, नगराध्यक्षा कलाताई माळी व सर्व नगरसेवक यांनी नारळ फोडून शुभारंभ केला. भगव्या चौकापासून तर शिवाजी चौकापर्यंत सदर स्वच्छता यंत्र चालून मोठ्या प्रमाणावर धूळ रस्त्यावर साचली होती. अक्षरशः हे यंत्र चालत असताना परिसर पूर्णपणे धुळीने माखला होता. परंतु यंत्राने धूळ साफ केल्याने रस्त्याने मोकळा श्वास घेतला. असेच शहरातील सर्व हमरस्ते या यंत्राद्वारे धूळमुक्त केले जाईल असे आश्वासन गटनेते राकेश माळी यांनी दिले. यावेळी नगराध्यक्षा कलाताई माळी यांच्यासोबत राकेश माळी, अरुण देसले, अर्जुन सोनवणे, राहुल पाटोळे, राहुल सोनवणे, मनीष माळी यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तरी त्याच्यावर लोकप्रतिनिधी आपण जे निवडून दिले त्यांनी लक्ष दिलंच नव्हतं. पण आता आपल्याला कलावतीताईंच्या रूपाने एक सक्षम आणि कार्यक्षम असे नगराध्यक्ष आपल्याला शहरवासींना लाभले. आणि माझ्या हा गांधीगिरीच्या माध्यमातून हा प्रश्न होता तो आज कलावतीताईंच्या माध्यमातून तो निकाली निघाला आणि शहराला. आणि परत त्यांना मी नगराध्यक्ष त्यांना विनंती करतो, शहरातल्या गडी बोललामध्ये जे आपले सफाई कर्मचारी जात नाही, या धुळीच्या मशीनमुळे शहरातील मुख्य रस्ते आणि चौक हे साफ होतील आणि जो राहिलेला मनुष्यबळ आहे तो प्रत्येक शहराच्या कानाकोपऱ्यात गल्लीबोळामध्ये जाईल आणि साफसफाई करेल आणि शहराचे आरोग्य सुदृढ आणि निरोगी राहील याची आम्ही सर्व नगरसेवक आज
कलावती त्यांच्या पाठीशी उभे राहून आम्ही हा निश्चय केला आहे आणि याचे सर्व श्रेय मी माननीय नगराध्यक्ष कलावतीताई यांना देतो. माझी पत्नी नगरसेवक आहे, पण मी बोलतोय. धुळ्याच्या मातीतील कलावंतांना मोठ्या पडद्यावर संधी देण्याच्या उद्देशाने जबराट या मराठी चित्रपटाची निर्मिती करण्यात आली असून यात निजामपूर जैताने येथील युवा गायक अनुराग जगदाळे याला पार्श्वगायनाची संधी देण्यात आली असल्याची माहिती चित्रपटाच्या दिग्दर्शिका प्रगती कोळगे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली. जबराट हा आगामी चित्रपट महाविद्यालयीन जीवनावर आधारित असून लव, म्युझिक, मस्ती आणि तरुणाईच्या भावविश्वांचा मनोरंजक प्रवास यातून उलगडणार असल्याची माहिती चित्रपटाच्या दिग्दर्शिका प्रगती कोळगे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली. त्यांनी माहिती देताना सांगितले की या चित्रपटात एकूण 7 गाणी असून 2 गाणी रिलीज झाली आहेत. सर्वच गाणी उत्कृष्ट आणि तरुणाईला भावणारी असल्याचा दावा त्यांनी केला आहे. ग्रामीण भागातून पुढे आलेल्या नवोदित गायक अनुराग जगदाळे याला या चित्रपटात गाण्याची संधी देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अनुराग जगदाळे हा साक्री तालुक्यातील निजामपूर जैतानी येथील रहिवासी असून झेडबी पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी आहे. अवघ्या 16व्या वर्षी संगीत विशारद पदवी प्रथम श्रेणीत मिळवून त्यांनी संगीत क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. प्रतिकूल परिस्थितीतही संघर्ष करत त्यांनी गायन क्षेत्रात वाटचाल केली असून सारेगम व संगीत सम्राट साठी त्यांनी ऑडियन्स दिले आहेत. इंस्टाग्रामवरील रील्सवरून शोधून त्याला संधी देण्यात आली. जबराट हा चित्रपट धुळ्याचा एडलॅब थिएटरमध्ये प्रदर्शित होत असून संगीतकार डॉक्टर जयभीम शिंदे यांचे संगीत लाभले आहे. बेला शेंडे, आर्या आंबेकर, वैशाली माडे, नंदीश उमप आदी गायकांची गाणी या चित्रपटात आहेत. अनिल कुमार अरोडा व गोविंद मोदी हे अनुक्रमे कार्यकारी व सहनिर्माते आहेत. अभिनेता आयुष संजीव व अभिनेत्री अनुष्का सरकटे प्रमुख भूमिकेत असून हा चित्रपट 6 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. धुळे जिल्ह्यासह खानदेश व उत्तर महाराष्ट्रील प्रेक्षकांनी चित्रपट पाहावा असे आवाहन दिग्दर्शिका प्रगती कोळगे, गायक अनुराग जगदाळे, कलाकार राहुल चव्हाण, आयली गिया यांनी केले आहे. चित्रपट येतोय 6 फेब्रुवारीला आणि हा चित्रपट हा तरुणाईसाठी आहे आणि सगळ्यांसाठीच आहे. या चित्रपटामध्ये या चित्रपटाची थीम लाईन आहे लव, म्युझिक, मस्ती अँड डान्स. या चित्रपटामध्ये तरुणाईच्या गोष्टी तर आहेतच, पण एक सामाजिक विषय पण घेतलेला आहे आणि आपली जी महाराष्ट्राची पारंपरिक कला आहे तिला जपण्यासाठी, जतन करण्यासाठी आणि पुढे नेण्यासाठी आम्ही काही याच्यावरती भाष्य केलेलं आहे आणि आजच्या तरुण पिढीला त्याची ओळख व्हावी जी की विसरत चाललेली आहे आणि त्याला पुढे त्यांनी ती पुढे न्यावी हा पण आम्ही प्रयत्न केलेला आहे. आणि हा चित्रपट सगळ्यांनी बघावा, फॅमिलीसहित बघावा असा चित्रपट आहे. म्युझिकल ड्रामा आहे आणि तुम्ही नक्की बघा. धुळे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक 1 मधील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष व शिवसेना शिंदे पक्षाचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ काढण्यात आलेल्या प्रचार रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. धुळे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक 1 मधील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष व शिवसेना शिंदे पक्ष युतीचे उमेदवार योगेश पाटील, सुचिता सचिन दीक्षित, शेखर दुसाने यांच्या प्रचारार्थ काढण्यात आलेल्या प्रचार रॅल्यांना मतदारांतर्फे उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. त्यांच्या प्रचारार्थ वानखेडकर नगर, माळीनगर, स्नेहप्रभा कॉलनी, वृंदावन कॉलनी, दोंदे कॉलनी, चंद्रोदय कॉलनी, टागोर कॉलनी, गजानन कॉलनी, अयोध्या नगर, शिवनेरी कॉलनी या परिसरात प्रचार फेरी काढण्यात आली. यावेळी घरोघरी मायमाऊल्यांनी औक्षण केले. येणाऱ्या 15 तारखेला घड्याळ समोर बटन दाबून प्रचंड मताने विजयी करण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले. या प्रसंगी संजय पाटील, मानस चंद्रशेखर दुसाने, जीवन सोनवणे, अक्षय देवरे, प्रदीप पाटील, रोहित सानप, विरत्न पाटील, ऋषभ सिरसाट, प्रदीप शिसोदे, नरेश गवळी, दर्शन कोळी, रामदास कोळी, ईश्वर गोसावी, अनुज वाघ, विजय सानप यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. योगिता सुचिता सचिन हे ब मधनं, दुसाने चंद्रशेखर रोहिदास हे क मधनं, पाटील योगेश भैयासाहेब हे ड मधनं उमेदवारी करत आहे. तर आम्ही जे प्रभागात आमच्या प्रचाराला फिरतोय त्यात जनतेच्या ज्या दैनंदिन समस्या आहेत त्या पण BJP सरकारमध्ये सुटलेल्या नाही आहेत. त्याच्यासाठी आम्ही फिरताना रस्त्यात प्रत्येक ठिकाणी खड्डे, गटारीची सोय नाही, जे ते समस्या मांडतायत त्याला उत्तर म्हणून, पर्याय म्हणून व BJPचे जे दडपशाही याला एक उत्तर म्हणून आम्ही 3 जण उमेदवारी करत आहे. आमच्या उमेदवारीमध्ये जर जनतेने आम्हाला साथ दिली ती तर ती देणारच आहे. 15ला भरघोस मताने आमचे 3 उमेदवार विजयी होणारच आहे. तर आम्ही दिलेले आमच्या आश्वासनांमध्ये पहिला याच्यात त्यांना जी दैनंदिन त्यांची गरज राहते, प्रत्येक ठिकाणी घंटागाडी पोचत नाही, ती घंटागाडी पोचायला जो रस्त्याचा मार्ग आहे तो रस्ताच व्यवस्थित नाही आहे, त्याच्यामुळे घंटागाडी पोचू शकत नाही. तर त्यांच्या ज्या दैनंदिन रस्ता, गटार
नळाचं जे पाणी आहे ते नियमित येत नाही. त्यांच्या ज्या समस्या आहे त्या समस्याला एक पर्याय म्हणून राष्ट्रवादी शिंदेसेना याच्यानं प्रभाग क्रमांक 1 मधनं 3 उमेदवार जर निवडून आलेत तर त्यांच्या समस्या अवश्य दूर होतील याचं मी आज आश्वासन देतो. तर प्रभाग क्रमांक 1च्या सर्व नागरिकांना माझी विनंती आहे, तुम्ही आम्हाला साथ द्या. पुढे विकासाला आम्ही गती देऊ आणि ती गती राष्ट्रवादीच देऊ शकते याचं मी तुम्हाला आज सर्वांना आश्वासन देतो. जय हिंद. मी योगेश गोकुळराव पाटील प्रभाग क्रमांक 1 मधून राष्ट्रवादी शिवसेना युतीकडून उमेदवारी करत आहे. माझ्यासोबत चंद्रशेखर रामदास दुसाने व सुचिता सचिन दीक्षित हे तिघही उमेदवार आमचे राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर उमेदवारी करत असून आज आमचा प्रचार वृंदावन कॉलनी चंद्रोदय कॉलनी परिसरातून सुरू केलेला आहे. आम्हाला नागरिकांचा खूप चांगल्या प्रमाणाने प्रतिसाद मिळत आहे. गेल्या 7 वर्षापासून आपल्या धुळे महानगरपालिकेत भाजपाची सत्ता असून आमच्याकडे लोकांनी एवढ्या खूप काही समस्या मांडल्या आहे की जनता भाजपावर खूप नाराजी हे आम्हाला निदर्शनास आले. यापुढे आम्ही आश्वासन केलं आहे की राष्ट्रवादी शिवसेना युतीचं सरकार बसलं तर आमचे अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली आम्ही प्रभागाचे विकास कामं केल्याशिवाय राहणार नाही असं आश्वासन आम्ही जनतेला दिलं आहे. जनतेने आम्हाला आशीर्वादरूपी पाठिंबा दिला आहे. धुळे शहरात आमदार अनुप अग्रवाल यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या वनभवन समोरील सूर्यनमस्काराच्या 12 योग मुद्रा येथे नवजीवन इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांना शिल्पाबद्दल माहिती देत योग मुद्रा करण्यात आल्या. धुळे शहरात आमदार अनुप अग्रवाल यांच्या संकल्पनेतून संतोषी माता चौक वन भवन समोर सूर्यनमस्कारच्या 12 योग मुद्रा शिल्पाची निर्मिती करण्यात आली आहे. सदर ठिकाणी नवजीवन इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सकाळी 7 वाजता भेट देऊन सदर शिल्पाबाबत त्यांना माहिती देण्यात आली. सकाळी विद्यार्थ्यांना 12 योग मुद्रा डॉक्टर संजय सदाने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आल्या. त्यात स्वतः चेअरमन हर्षकुमार रेलन, डॉक्टर संजय सदाने, विजय लुल्ला, विनय लुल्ला, चंदन रेलन, प्रिन्सिपल शीतल आयरे, सलोनी मंदान, वैशाली जाधव, प्रकाश सर, धवल जाधव यांनी सर्व 12 योग मुद्राद्वारे सूर्यनमस्कार केले. हिंदू सनातन धर्मात सूर्य उपासनेला अनन्यसाधारण महत्व आहे. सूर्योदयाच्या वेळी सूर्याची उपासना सूर्यनमस्कारच्या 12 योग मुद्राने केल्याने शरीर तंदुरुस्त राहते, रक्त विसरण सुरळीत राहते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते. सर्वात महत्वाचे म्हणजे स्मरण शक्ती वाढते. सुशोभित धुळे शहराच्या दिशेने टाकलेले एक मोठे पाऊल आमदार अनुप अग्रवाल यांच्या विजनची साक्ष देत आहे. आज धुळे शहरातील नवजीवन इंग्लिश मीडियम स्कूलतर्फे आम्ही सर्व विद्यार्थ्यांना सूर्यनमस्कार शिल्प जे धुळे शहरातील आमदार माननीय अनुपभैया अग्रवाल यांच्या संकल्पनेने तयार झालेला आहे. संतोषी माता चौक वन भवन समोर 12 सूर्यनमस्कार मुद्रा धुळे महानगरपालिकेतर्फे तयार करण्यात आलेला आहे. कुठलंही शहर असो त्याचे सुशोभीकरण, त्यातले चांगले रस्ते, चांगले चौक आणि काहीतरी प्रेरणादायी असे शिल्प तयार झाल्यावर ते शहर सुंदर दिसतं. आमदार अनुप भैया यांनी हे जे शिल्प तयार केलेलं आहे, आज आम्ही नवजीवन इंग्लिश स्कूलतर्फे इथंच या शिल्प समोरच आम्ही सूर्यनमस्काराचे प्रयोग करणार आहोत. सूर्यनमस्कार याचे 12 प्रकार असतात. 12 आसनाद्वारे आपला सूर्यनमस्कार आपला पूर्ण हा योग जो आहे हा पूर्ण केला जातो. सूर्यनमस्कार केल्याने लहान मुलांमध्ये किंवा मोठ्यांमध्ये कुठल्याही आयुवर्गाचा व्यक्ती असेल त्याचं रक्त विसरण जे असते ते चांगला सुचारू रूपाने चालते आणि त्याची स्मरणशक्ती जी असते, मी विद्यार्थ्यांना इथं आणायचं आणि सूर्यनमस्कार करण्याचं मेन कारण, मुख्य कारण असं की स्मरणशक्तीमध्ये विलक्षण वृद्धी होते. म्हणून आज आम्ही सर्व एक आरोग्यदायी अशा एका उपक्रमासाठी आज इथे आलेलो आहोत आणि आम्ही सर्व इथं एक चांगला सूर्यनमस्कारात परफॉर्म केलेला आहे. सर्व नागरिकांनी पण इथं यावं, हे चांगलं शिल्प बघावं आणि आपल्या शहराबद्दल अभिमान बाळगावा अशी मी सर्वांना विनंती करतो. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत शहरातून दुचाकी रॅली काढून करण्यात आली हेल्मेट सक्तीबाबत जनजागृती. प्रभाग क्रमांक 2 मधील अपक्ष उमेदवार सुबोध पाटील यांच्या प्रचारास प्रारंभ.
नगराध्यक्षा कलाताई माळे यांनी पदभार स्वीकारला. राबवली स्वच्छता मोहीम. जबराट हा मराठी चित्रपट 6 फेब्रुवारी रोजी धुळ्यात प्रदर्शित होणार. प्रभाग क्रमांक 1 मधील राष्ट्रवादी अजित पवार व शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ काढण्यात आलेल्या रॅल्यांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. आणि नवजीवन इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी वनभवन समोरील सूर्यनमस्कारच्या 12 योगमुद्रांना दिली भेट. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजची बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.